मंडळी, तुम्ही दोडक्याची भाजी तर बऱ्याच वेळा बनवली असेल, पण 100% खात्री देऊन सांगते, दोडक्याचा हा पदार्थ कधीच बनवला नसणार. हा पदार्थ खायला जितका चांगला आहे ना चवीला, बनवायला तितका सोपा आहे. तुम्हाला विश्वासही होणार नाही की दोडक्याच्या भाजीपासून आपण हा पदार्थ सुद्धा बनवू शकतो. ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नाही, त्यांना या पद्धतीने असा हा पदार्थ एकदा नक्की बनवून द्या. त्यांना समजणारही नाही की हे दोडक्यापासून बनवलेलं आहे. दोडक्याच्या भाजीपासून दुसरं काही वेगळं तुम्हाला जर बनवायचं असेल ना, तर झटपट बनणारा हा पदार्थ एकदा बनवून बघा. मी 100% खात्रीने सांगते, तुम्हाला हा पदार्थ आवडणारच आहे. त्यामुळे आधी एक लाईक करून घ्या, ही रेसिपी सेव्ह करून घ्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर दोडक्याच्या भाजीचा हा पदार्थ बनवण्यासाठी एक मोठा मी दोडका घेतला होता, पण सगळा मोठा दोडका तो वापरणार नाही. मी इथे अर्धाच दोडका वापरणार आहे. दोडक्याचे एक भाग केलाय आणि एका भागाचा मी वापर करणार आहे. 2 तुकडे करून घेतले. यानंतर याच्या वरच्या शिरा काढून टाकायच्या आणि दोडका आहे ते धुवून घ्यायचं आहे. दोडकं धुवून घेतल्यानंतर आपल्याला याचे मीडियम आकारामध्ये असे तुकडे करून घ्यायचे. हे बघा, या प्रकारे. दोडका असा सुद्धा खूपच पौष्टिक आहे, प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे, पण बऱ्याच जणांना दोडका आवडत नाही, तर या पद्धतीने तुम्ही करून त्यांना देऊ शकता. इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये हा चिरलेला दोडका घालायचा. यानंतर यामध्ये घालायचे आहे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे इथे घालू शकता. एक आल्याचा तुकडा आणि त्यानंतर मूठभर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. अगदी जरासं पाणी घालायचं आहे, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि त्यानंतर झाकण लावून आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, एकदम दोडका बारीक वाटून घेतला आहे, एकदम पेस्ट करून घ्यायची आहे. यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये घालायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. यानंतर घालायचा 1 चमचा मोठा बेसन आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. आता घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, कारण आपण मिरचीसुद्धा घातली आहे, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर घातलेली आहे. यानंतर अर्धा चमचा आपल्याला घालायचा इथे गरम मसाला. हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे, त्याप्रमाणे मी इथे तिखटाचं प्रमाण घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. 1 चमचा ओवा घालायचा आहे असा हातावर चोळून आणि त्यानंतर 1 मोठा चमचा तीळ घातलेले आहेत. यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि आपण जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि आपण जसं घट्ट पीठ मळतो ना चपातीसाठी, त्याप्रमाणे पीठ मळायचं. जर इथे लागेल तर गव्हाच्या पिठाचा वापर इथे करू शकता. आपण जे बॅटर बनवलं होतं त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं मला पातळ वाटतंय, तर मी अजून इथे गव्हाचं पीठ घालते. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नकात आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. गव्हाचं पीठ घालून मी हे बघा छान असं पीठ मळून घेतलं आहे. आता या पिठाचे समान आकारामध्ये आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. तर जेवढं पीठ मळलं आहे ना तेवढ्या पिठाचे आपले हे 4 गोळे बनवून होतील. आपण मस्त दोडक्याच्या भाजीपासून खमंग आणि खुसखुशीत असे पराठे बनवतोय. तुम्ही कधी असे दोडक्याच्या भाजीपासून पराठे बनवले आहेत का? कमेंट करून मला नक्की सांगा. एक गोळा घेतलेला आहे, याला सुकं पीठ लावायचं आहे आणि आता लाटून घ्यायचं आहे. आपण जसे पराठे बनवतो ना त्याच पद्धतीने हे पराठे बनवून घ्यायचे. यानंतर याला तेल किंवा तूप लावायचं आहे, फोल्ड करून घ्यायचं, अशी घडी करून घ्यायची आणि त्यानंतर गोल आकारात करून याला परत सुकं पीठ लावून चपाती लाटून घ्यायचे. जसे आपण पराठे बनतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायचे. एकदम जास्त पातळ पण नाही लाटायचे, थोडेसे जाडसरच ठेवायचे. मस्त असे खमंग खुसखुशीत पराठे बनतात, दिवसभर तसेच खुसखुशीत राहतात. मुलांना टिफिनला देऊ शकतात तुम्ही हे पराठे असे बनवून, किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही काही वेगळं बनवायचं विचारत असाल, काही वेगळं ऑप्शन शोधत असाल, तर या पद्धतीने तुम्ही असे हे पराठे बनवू शकता. जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट हे पराठे बनतात. हे बघा, एक लाटून घेतलाय, दुसरा सुद्धा पराठा लाटून घेतलाय. असेच 4ही पराठे मी लाटून घेणार, म्हणजे करायला पटकन सोपे जातात. तवा गरम करायला ठेवलेला आहे, तूप लावायचं आहे. तुम्ही तेलाचा वापर करू शकता, पण तूप लावल्यामुळे या पराठ्यांना चव अजून चांगली येते. पराठा घातलेला आहे, आता दोन्ही बाजूनी छान असा भाजून घ्यायचा आहे. एका बाजूनी भाजल्यानंतर याला उलटून घ्यायचं आहे. मस्त असा रंग आलाय, पहा किती सुरेख दिसतोय. यानंतर याला वरून सुद्धा असं तूप लावायचं आहे, उलटून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी तूप लावून छान असा भाजून घ्यायचा.
तुम्ही हे पीठ आहे हे रात्री मळून ठेवू शकता आणि सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत तुम्ही असे हे पराठे बनवू शकता। किंवा सकाळच्या घाई गडबडीत तुम्हाला असं पीठ मळून ठेवलेलं नको हवं असेल तर फक्त हे बॅटर बनवून मिक्सरला वाटून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर हे पीठ असं मळून बनवू शकता। गृहिणी वर्किंग असतील, कामाला जाणाऱ्या असतील तर असे हे पौष्टिक झटपट पराठे तुम्ही बनवू शकता। हा पराठा झालेला आहे भाजून, मी जाळीवर काढून घेतलाय म्हणजे एक्स्ट्राची त्याची वाफ निघून जाईल, ओलसर होणार नाही। याच पद्धतीने दुसरा पराठा सुद्धा बनवून घेते। चवीला खरंच खूप छान लागतो, तुम्ही विश्वासही ठेवणार नाही की असा हा दोडक्याचा पराठा इतका छान बनू शकतो। दोडक्याच्या भाज्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की पहा। वेगवेगळ्या प्रकारचे पराठे सुद्धा मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा एकदा तुम्ही नक्की पहा, आवडतीलच। शेवग्याच्या शेंगाच्या भाजीची रेसिपी सुद्धा अपलोड केली आहे, त्याचे पराठे सुद्धा अपलोड केलेले आहेत, खूप पौष्टिक आहेत, ते सुद्धा एकदा नक्की पहा। दुसरा सुद्धा आपला पराठा बनवून झालाय। याच पद्धतीने मी 4ही पराठे बनवून घेणार आहे। नेहमी एकाच प्रकारचा नाश्ता करण्यापेक्षा किंवा एकाच प्रकारचे साधे ते पराठे बनवण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही असे हे दोडक्याच्या भाजीचे पराठे बनवू शकता। मस्त असा हा सुद्धा आपला भाजून तयार झालाय, रंग पाहू शकता किती मस्त असा आलाय। काढून घेताना एखाद्या जाळीवर किंवा टोपलीवर काढून घ्यायचा म्हणजे ओलसर होत नाही। टिफिनला द्यायचं असेल मुलांना तर तसाचा तसा मस्त असा मऊसूद आणि खुसखुशीत पराठा राहतो। जरी आपण हा दोडक्याच्या भाजीपासून पराठा बनवलाय पण चवीला मी काय सांगू, खूपच मस्त झालाय। एकदा करून बघा आणि तुमचे अनुभव मला नक्की शेअर करा। मस्त असा हा सुद्धा पराठा झालाय। आपण 4ही पराठे याच पद्धतीने बनवून घेतलेत, एकदाच लाटून घेतल्यामुळे आपले हे पराठे पटकन भाजून सुद्धा तयार होतात। मस्त झालाय हे बघा, हा सुद्धा आपला पराठा। सगळे पराठे मी भाजून घेतलेले आहेत, पहा दिसतायत किती सुंदर। जितके सुंदर दिसतायत चवीला अप्रतिम लागतात। शिवाय बनवायला काही जास्त सामान सुद्धा आपल्याला लागलेलं नाही, घरच्या साहित्यात बनवलेले आहेत, अगदी झटपट बनवून तयार होतात। आहे की नाही आपली ही झटपट रेसिपी, हे पहा किती मस्त असे मऊसूद झालेले आहेत। शिवाय असेच हे खुसखुशीत राहतात, मुलांच्या टिफिनला असेच देऊ शकता। कधी कधी मुलंच काय मोठे सुद्धा एकाच प्रकारचा नाश्ता करून कंटाळलेले असतात, त्यांना सुद्धा काही वेगळं खायचं असतं, तर त्यावेळेला तुम्ही असे हे पराठे बनवून देऊ शकता। मी हे पराठे दह्यासोबत सर्व केलेले आहेत, दह्यासोबत खायला सुद्धा खूप छान लागतात। तुम्ही पाहिजे तर इथे हिरव्या चटणीसोबत किंवा मुलांना सॉससोबत देऊ शकता। मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे, पौष्टिक आहे, त्यामुळे असे हे पराठे तुम्ही सुद्धा एकदा करून बघा। करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी, कमेंट करून सांगायला विसरू नका। जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा।